उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून लोकसभा उमेदवारांचा निवडणूक खर्च सुरू झाला आणि यावर निवडणूक एक्सपेंडिचर टीमच्या 5 पथकांचे निरीक्षण सुरू झाले। लोकसभेची उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून लोकसभा उमेदवारांचा निवडणूक खर्च सुरू झाला आणि यावर इलेक्शन एक्सपेंडिचर टीमच्या 5 पथकांचे निरीक्षण सुरू झाले। या 21 दिवसांच्या कालावधीमध्ये उमेदवारांनी प्रचारामध्ये कोटींची उड्डाणे केलीत। खर्च मात्र सर्वाधिक 18 लाखापर्यंतच दाखविण्यात आलेला आहे। निवडणूक खर्च विभागाद्वारे पडताळणी केली असता उमेदवारांचा खर्च किमान 65 लाखांपर्यंत जात असल्याचा आक्षेप नोंदविण्यात आलेला आहे। अशा उमेदवारांना नोटीस बजावण्यात आलेली आहे। लोकसभा निवडणुकीसाठी अमरावती मतदारसंघामध्ये प्रमुख उमेदवारांद्वारे अखेरच्या 2 दिवसांमध्ये म्हणजेच 25 व 26 मार्चला उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला। या तारखेपासून प्रचाराची मुदत संपण्याच्या म्हणजे 16 एप्रिलच्या सायंकाळी 6 वाजेपर्यंतच्या कालावधीमध्ये उमेदवारांच्या खर्चावर आयोगाचा तिसरा डोळा होता। या कालावधीमध्ये उमेदवारांनी निवडणूक खर्च विभागाला सादर केलेला खर्च व उमेदवारांच्या प्रचारावर SST, VST, FS, VVT अकाउंटिंग टीमद्वारे उमेदवारांच्या प्रचारावर नजर ठेवण्यात आली होती। उमेदवारांनी निवडणूक खर्च विभागाद्वारे सादर केलेल्या खर्चाची निवडणूक खर्च विभागाद्वारे पडताळणी करण्यात आली। विशेष म्हणजे पडताळणीसाठी आयोगाद्वारे बसंत घडीवाल हे ऑब्झर्व्हर अमरावती येथे मुक्कामी होते। त्यांच्या निर्देशानुसार झालेल्या तपासणीमध्ये प्रमुख 4 उमेदवारांनी निवडणूक खर्च कमी दाखविला असल्याचे आढळून आले। या उमेदवारांना नोटीस बजावण्यात आल्याची माहिती विभागाने दिलेली आहे। या उमेदवारांमध्ये आनंदराव अडसूळ, नवनीत राणा, गुणवंत देवपारे आणि अरुण वानखडे या 4 प्रमुख उमेदवारांचा समावेश असल्याची माहिती या विभागाने दिलेली आहे। त्यामध्ये महायुतीचे आनंदराव अडसूळ यांनी 17,63,504 रुपये तर महाआघाडी समर्थित नवनीत राणा यांनी 14,57,560 रुपये, वंचित बहुजन आघाडीचे गुणवंत देवपारे यांनी 3,62,513 रुपये व बसपाचे अरुण वानखडे यांनी 11,48,100 रुपयांचा खर्च निवडणूक खर्च विभागाकडे सादर केलेला आहे। मात्र यापेक्षा कितीतरी पटीने खर्च कमी दाखविल्याचा आक्षेप निवडणूक खर्च विभागाने नोंदविलेला आहे। व्हीसीएन ब्युरो, अमरावती।